जय हिंद. तर आज आमची आहे टुर्नामेंट 16 फेब्रुवारी, ज्याची आम्ही वाट बघत होतो आणि आता आम्ही चाललो आहोत. गाडीवरती आहे मयूर सर, गाडी चालवत आहेत. आमचं पूर्ण किट वगैरे सर्व सामान वगैरे घेऊन आम्ही चाललो आहे आता. लवकरच तिथे बाऊटच्या इथे पोचू आम्ही आणि मग तिथे जर पॉसिबल झालं तरच व्हिडिओ बनवायला भेटेल, नाहीतर काय शक्यता कमी आहे. खरं तर कामं भरपूर आहेत. ठीक आहे, चलो. तर नमस्कार. तर आज आम्ही आलो आहे पुन्हा आता आमच्या जिथे आमचा टुर्नामेंट होणार आहे, चॅम्पियनशिप होणार आहे, तिथे आम्ही पोचलेलो आहे. बघू शकता बाहेर पूर्ण पॅरेंट्स वर्ग आहे आणि मुलंसुद्धा आलेली आहेत आणि आमची तयारी इथे ऑलमोस्ट झालेली आहे. आता फक्त वाट बघायची. काही टीम येणार आहेत बाहेरून, तर त्यांची वाट बघतोय आणि 9 वाजता आपला 9 वाजता आपला बाऊट स्टार्ट होणार आहे. सो बघूया थोड्या वेळाने. इथे आपले सिनियर इन्स्ट्रक्टर रितेश प्रजापती सर, किओचे रेफरी, हे रेफरी रूल्स समजवताना पूर्ण टीमला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सर मी असं ऐकलं तुम्ही या टुर्नामेंटचे ऑर्गनायझर आहात. तर काय आम्ही इथे जात होतो तर आम्हाला असे पाहायला भेटलं की एवढे पोरं मेडल घेऊन चाललेत. तर काय नक्की हे काय? गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही कराटे कॉम्पिटिशनचं आयोजन करतो आहे आणि सदर स्पर्धेमध्ये कल्याण, पालघर, विरार, वसई, बोईसर, वाशिम, शहापूर या ठिकाणून हजारोच्या पटीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. तर या कराटे स्पर्धेचं एकच उद्दिष्ट आहे की या स्पर्धेतून तळागाळातून चांगले क्रीडापटू तयार झाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आस्था काय खूप चांगले विद्यार्थी आमच्याकडनं तयार होतात. आमचं उद्दिष्ट आहे की हे जे कराटे, हे कराटे आम्हाला एका उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. आज आमचे विद्यार्थी काम खेळतात, किओ खेळतात. DSOमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला आहे. तर खरंच या ठिकाणी मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगेल की स्पर्धा असेल, आमचा कॅम्प असेल, एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी एक उपक्रम असतो आणि या स्पर्धेमध्ये असंख्य पालकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास सार्थ ठरण्यासाठी माझी पूर्ण जी टीम आहे ती टीमसुद्धा पूर्ण सहकार्य असते. आतापर्यंत मला वाटतं आमच्या या स्पर्धेमध्ये आजच्या 13 मसाई ग्रँड कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये जवळजवळ 600 विद्यार्थी सहभाग नोंदवला होता आणि खूप छान असं तिचं नियोजन केलं गेलं होतं. आमच्या पूर्ण रेफरींनी या ठिकाणी चांगली मेहनत केली आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचं योगदान दिलं. तर त्याचप्रमाणे माझे काही सहकारी या ठिकाणी आले होते. उत्तम थापा सर, रितेश प्रजापती सर, अक्षय काब सर यांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं. त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो आहे आणि सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आहे. सगळ्या प्रशिक्षकांचा आभार व्यक्त करतो आहे आणि स्पर्धा चांगली उत्तमरित्या पार पडली. पुन्हा एकदा सगळ्या टीमच्या या ठिकाणी मी अभिनंदन करतो आहे, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर तुम्ही पण या टीमचे मेंबर आहात का? ॲक्च्युली मसाई या क्लबने आपली ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. त्याचे प्रेसिडेंट आपले फाईदास देशमुख सर यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केले. प्रेसिडेंट आहेत सर आणि आमचे गुरुवर्य आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे का बरेचसे, जसं सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, बरेचसे खेळाडू आपण या म्हणजे ग्राउंड लेवलला आपण तयार करत असतो आणि भविष्यात हे चांगल्या प्रकारे चांगल्या बाऊटवर ते खेळत असतात. जसं की किओ असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, नॅशनल चॅम्पियनशिप असेल. तर अशा पद्धतीने आमचं पूर्ण हे नियोजन काम करत आहे. तसेच आमचे टीम मेंबर, आमच्या क्लबचे वरिष्ठ अधिकारी अमर सर हे सुद्धा उपस्थित आहेत. तुम्ही त्यांचासुद्धा इंटरव्ह्यू घेऊ शकता. सर नमस्कार. तुम्ही कुठून आलात? पालघर. हो, पालघर. सर मग काय रिस्पॉन्स काय आहे टुर्नामेंटचा? जसं की सरांनी सांगितलं ही 13 मसाई ग्रँड चॅम्पियनशिप आहे, तर तुमचा काय रिस्पॉन्स आहे? खूप सुंदर प्रकारे नियोजन आहे आणि चांगली कॉम्पिटिशन सुरू आहे. तुमचा काय रिस्पॉन्स आहे सर? खरं सांगायला गेलं तर खूप छान रिस्पॉन्स आहे आणि मी पण एका आपल्या मसाई टीमचा एक मेंबर आहे. तर जसं की तुम्हाला आमच्या गुरुवारी आमच्या सरांनी सांगितलं असेलच, बट जे आमचे ग्राउंड लेवलला जे मॅचेस चालतात तिथून आमची मुलं आंतरराष्ट्रीय लेवलला पातळीवरती खेळण्याची तयारी करतात. बस आणि सध्या खूप धावपळ चालूच आहे आमची
ही टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही आता इथे ग्रँड चॅम्पियनशिपची ट्रॉफीसुद्धा लावलेली आहे. आणि आता ग्रँड चॅम्पियनशिप आता थोड्या वेळाने चालू होईलच, त्याची पण तुम्हाला अपडेट दिसेलच. तर एवढंच बोलेल, खूप छान आणि थँक्यू. जय हिंद. काय झालं तर ग्रँड चॅम्पियनशिप चालू आहे. पॉईंट पाहिजे आणि आमचे मयूर सर काय रे पण तो एवढा एंटरटेन का करतो प्लेअरला? प्लेयर को एंटरटेन मत करो ना, सेफ गेम करो ना. ॲक्च्युली इथे मयूर सरांची फाईट सुरू होती, पण मयूर सर पहिलाच राऊंड हारले. ठीक आहे, त्यानंतर मग टीमसोबत थोडासा वेळ स्पेंड केला. सर्व विद्यार्थ्यांसोबत फोटो काढलेले ते शेअर करतो आहे. आणि खूप सुंदर प्रकारे ही जी टुर्नामेंट आहे जी ती ऑर्गनाईज केली होती. आणि खूप छान असा एक चांगला अनुभव पालकांना आणि शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना मिळाला. आणि खरं सांगायचं झालं तर ग्रँड चॅम्पियनशिपची ट्रॉफी सलग 6 वर्ष आपल्याकडे येत होती. यंदाची ट्रॉफी आपल्याकडून हुकली गेली. ठीक आहे, काय हरकत नाही, पुन्हा भेटू त्याच जोमाने. जय हिंद.